श्री कृष्ण परब्रह्मणे नमः। श्रीमद्भगवत गीता अथ त्रयोदशोऽध्यायः। क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगः। क्षेत्र क्षेत्रज्ञ विभागाची प्रस्तावना। पूर्व अध्यायात गीतेच्या निर्गुण तत्वाचे स्वरूप, साधन, प्रयोजन विस्तृत रूपाने सांगितले गेले नव्हते। या अपूर्णला पूर्ण करण्यासाठी 13व्या अध्यायाचा आरंभ झाला। दुसऱ्या अध्यायाच्या 14व्या श्लोकात नित्य सर्वगत स्थानोर अचलोयम सनातना यात प्रतिपादित त्वम पदस्वरूपाचे 12व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात सर्वत्र गमचिंत्यम च असे म्हणून तत्पद स्वरूपाचा अभेद म्हणजे असी पदाचा निर्णय केला गेला। भगवान श्रीकृष्णाने या अध्यायात क्षेत्र क्षेत्रज्ञ नामाने जड व चेतनाचे वर्णन केले आहे। यालाच प्रकृती व पुरुष, क्षर व अक्षर, आत्मा व अनात्मा म्हटले आहे। देह व आत्म्याच्या विवेकाचे कौशल्य, जिज्ञासाचे गुण, ब्रह्माचे स्वरूप व ज्ञान मार्गाचे सोपानक्रम याचे असाधारण प्रतिपाद्य आहे। या अध्यायाच्या 1 ते 6व्या श्लोकामध्ये क्षेत्र व क्षेत्रज्ञाचा विवेक, 7 ते 11व्या श्लोकापर्यंत ज्ञानाचे साधन, 12 ते 18व्या श्लोकापर्यंत ब्रह्मतत्व, 19 ते 23व्या श्लोकापर्यंत प्रकृती व पुरुष, 24 ते 25व्या श्लोकापर्यंत ज्ञानाचा मार्ग व 26 ते 34व्या श्लोकापर्यंत आत्मज्ञानाचा महिमा वर्णिला आहे। हरिओम तत्सत।